कधीकधी आयुष्य आपल्यासमोर अशी वेळ आणतं जिथे एक क्षणाचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी स्वप्नासारखा असतो, पण जर त्या स्वप्नाच्या मंडपातच तिच्या आईवडिलांचा अपमान झाला तर? लग्नाचा तो मंडप हजारो दिव्यांनी उजळलेला, सगळीकडे आनंदाचं वातावरण. पण त्या आनंदाच्या गर्दीत माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान दडलेला होता. मी स्वप्नाली आणि हा माझ्या आयुष्यातला तो प्रसंग आहे जिथे मला एकतर गप्प बसून सहन करायचं होतं. तुझी लायकी नाही इथे बसायची, चल मागे जा. लग्न मंडपात सासूने माझ्या आईवडिलांना उठवलं, पण जेव्हा मी हातात माईक घेतला तेव्हा नवऱ्याच्या अख्ख्या खानदानाला सिक्युरिटी गार्डने धक्के मारून बाहेर काढले. माझं नाव स्वप्नाली. मी पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत फायनान्शियल ॲडव्हायझर म्हणून मोठ्या पदावर काम करते. माझे बाबा माधवराव हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते आणि नुकतेच निवृत्त झाले होते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याची 25 वर्षाची पुंजी म्हणजे जवळपास 40 लाख रुपये माझ्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले होते. माझे लग्न समीर नावाच्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी ठरलं होतं. समीरचे कुटुंब अत्यंत श्रीमंत होते. लग्नाआधीच समीरच्या आईने, माझ्या होणाऱ्या सासूने एक अट ठेवली होती. आम्हाला हुंडा नकोय, पण आमच्या स्टेटसप्रमाणे लग्न लोणावळ्याच्या 5 स्टार रिसॉर्टमध्येच झाले पाहिजे. मुलीच्या सुखासाठी माझ्या बाबांनी हसत हसत स्वतःचं सर्व FD आणि रिटायरमेंट फंड मोडून त्या 5 स्टार लग्नाचा सर्व खर्च उचलला. तो अपमानाचा प्रसंग आणि माझ्या बापाचे डोळे. लोणावळ्याच्या त्या आलिशान रिसॉर्टमध्ये लग्नाचा दिवस उजळला. हॉल फुलांनी सजला होता. मी नवरीच्या वेशात स्टेजवर बसले होते आणि समीर माझ्या बाजूला होता. 500 पाहुणे आले होते. स्टेजच्या अगदी समोर पहिल्या रांगेत VIP सोफे लावले होते. माझे बाबा आणि आई तेथे जाऊन बसले, जेणेकरून त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीचं लग्न आणि फेरे जवळून बघता येतील. तितक्यात समीरची आई सासूबाई त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींना घेऊन तेथे आल्या. त्यांनी माझ्या बाबांना बघितलं आणि अत्यंत तुच्छतेने व मोठ्या आवाजात म्हणाल्या, अहो माधवराव, हे VIP लोकांसाठी आणि आमच्या खास पाहुण्यांसाठी सोपे आहेत. तुम्ही मुलीवाले आहात, त्यात तुमचे हे साधे कपडे या सोप्यांना मॅच होत नाही. जा, तुम्ही जिथे मागच्या रांगेत जेवणाच्या काउंटरजवळ जाऊन बसा. माझ्या काळजात धस झाला. ज्या बापाने या लग्नासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्या बापाला स्टेजसमोर कुत्र्यासारखं हाकललं जात होतं. माझ्या बाबांनी कोणताही तमाशा केला नाही. त्यांनी मान खाली घातली, हात जोडले आणि ते शांतपणे आईला घेऊन एकदम शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी समीरला म्हणाले, समीर बघ, तुझ्या आईने माझ्या बाबांना किती मोठा अपमान केला. त्यांना पुढे बोलव. पण समीर अत्यंत निर्लज्जपणे हसून म्हणाला, अगं स्वप्नाली, रिलॅक्स. आईला स्टेटस मेंटेन करावा लागतो यार. तुझे बाबा जुन्या विचारांचे आणि गरीब दिसतात. ते तिथेच मागेच ठीक आहे. तू फक्त स्माईल कर. फोटोग्राफर बघतोय. तो संतापाचा स्फोट आणि माझा भयंकर निर्णय. समीरचे हे वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यातले अश्रू अचानक आटले. तेथे प्रचंड संतापाची आग पेटली. जो नवरा माझ्या बापाच्या स्वाभिमानाची किंमत करत नाही, तो आयुष्यभर माझी काय इज्जत करणार? मी एक सेकंदही विचार केला नाही. मी नवरीचा तो जड शालू सावरला आणि स्टेजवरून थेट खाली उतरले. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. मी चालत थेट DJच्या माणसांकडे गेले आणि त्यांच्या हातातला माईक खेचून घेतला. सगळ्यांनी लक्ष द्या. माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. मी माईकवर अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, समीर आणि त्याच्या घरच्यांना वाटते की ते खूप उच्च दर्जाचे लोक आहेत
आणि माझे बाबा भिकारी आहेत, बरोबर ना? सासूबाई, तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठवून मागे पाठवलं कारण त्यांची लायकी नाही. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका. हा जो 5 स्टार रिसॉर्ट आहे, हे जे 500 लोकांचे 56 भोग ताटात वाढले आहेत आणि ज्या VIP सोप्यावर तुम्ही तुमचा माज घेऊन बसला आहात, त्या सगळ्यांचे 40 लाख रुपये माझ्या ह्या गरीब बापाने भरले आहेत. तुम्ही मुलावाले म्हणून 1 रुपयाही खर्च केला नाही. माझ्या बापाच्या पैशावर फुकटची मजा मारायला आलायत आणि माझाच बापाला लायकी काढतात. हे ऐकताच समीरच्या आईच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. समीर धावत खाली आला. स्वप्नाली, काय वेडेपणा लावलाय हा? माईक खाली ठेव, आमची इज्जत जाते, तो ओरडला. मी थेट समीरच्या मुखात अशी एक सनसनीत चपराक मारली की त्याच्या माईकवर मोठा आवाज आला. तुझी इज्जत? भिकाऱ्याची कसली आली आहे इज्जत? मी गरजले. तू आणि तुझी आई माझ्या पैशावर विकले गेले भिकारी आहात आणि मी माझ्या बापाच्या पैशातून तुमच्यासारख्या कचऱ्या विकत घेणार नाही आहे. मी हे लग्न आत्ताच याच क्षणी मोडत आहे. पायाखालची जमीन सरकणारा तो मास्टर स्ट्रोक. समीरचे वडील रागाने पुढे आले आणि म्हणाले, तुझी एवढी हिंमत? आता बघ आम्ही काय करतो. एकदा नवरी मंडपातून परत गेली ना की कोणाचाच मुलगा तुझ्याशी लग्न करणार नाही. तू आयुष्यभर कुवारी राहशील आणि हे 40 लाख पाण्यात जातील. मी एक अत्यंत भेदक स्माईल दिली. मी रिसॉर्टच्या जनरल मॅनेजरला हाक मारली. मॅनेजर साहेब, या रिसॉर्टचे पूर्ण बुकिंग कोणाच्या नावावर आहे आणि पेमेंट कोणी केलं आहे? मॅनेजरने माईकवर सांगितलं, मॅडम, या सर्व 40 लाखाचे बुकिंग तुमच्या स्वप्नालीच्या अकाउंटवरून आणि तुमच्या नावावर झाले आहे. मी समीरच्या बापाकडे बघून हसले आणि म्हणाले, ऐकलंच सासरे बुवा, या रिसॉर्टची मालकीन आजच्या दिवसापुरती मी आहे. मॅनेजर साहेब, हे समीर आणि त्याचे नातेवाईक आता माझे पाहुणे नाही आहेत, ते घुसखोर आहेत. तुमच्या सिक्युरिटी गार्डना बोलवा आणि या समीरच्या खानदानाला पुढच्या 10 मिनिटात गेटच्या बाहेर काढा. यांच्या ताटातलं जेवणही काढून घ्या. पुढच्या 5 मिनिटात जे घडलं ते बघून सगळ्या पाहुण्यांचे डोळे विस्फारले. रिसॉर्टच्या 8-10 बाउन्सर आणि सिक्युरिटी गार्डने समीरच्या आईवडिलांना आणि त्यांच्या त्या गर्विष्ठ नातेवाईकांना अक्षरशः धक्के मारत, त्यांचे सामान अंगावर फेकत त्यांना रिसॉर्टच्या बाहेर हाकलून दिले. जो माज ते दाखवत होते तो माज रस्त्यावरच्या धुळीत मिळाला होता. तो सुवर्ण क्षण आणि माझ्या बापाचा सन्मान. मी धावत गेले आणि माझ्या बाबांना घट्ट मिठी मारली. ते ढसाढसा रडत होते. मी आईबाबांचा हात पकडला. त्यांना अत्यंत सन्मानाने घेऊन आले आणि टेजवरच्या त्या 2 राजेशाही खुर्चीवर बसवले. मी माईकवरून माझ्या घरच्यांच्या आणि ऑफिसांच्या पाहुण्यांना म्हणाले, हे 40 लाख रुपये पाण्यात गेले नाहीत. आजपासून हे माझे लग्न नाही आहे, तर आज माझ्या बाबांच्या रिटायरमेंटचा भव्य सत्कार समारंभ आहे. ज्या बापाने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, आज हा पूर्ण उत्सव फक्त त्यांच्या सन्मानासाठी आहे. तुम्ही सर्वांनी पोटभर जेवण करा आणि माझ्या आईबाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्या. पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा असा काही कडकडाट झाला की त्यांच्या आवाजाने रिसॉर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या समीर आणि त्याच्या कुटुंबाचे कान फाटले असतील. जेव्हा एखादी मुलगी रडत बसण्यापेक्षा किंवा समाजाला घाबरून अपमान सहन करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांसाठी रणचडी बनते, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला एक कडक मेसेज जातो. आज मी कुवारी असेल तरी मी अभिमानाने जगते, कारण मी एक नवरा गमावला पण माझ्या बापाचा स्वाभिमान जिंकला होता. खोट्या
प्रतिष्ठेसाठी झुकण्यापेक्षा मुलीने दाखवलेला हा कडक ॲटिट्यूड आणि आईवडिलांचा केलेला सन्मान तुम्हाला कसा वाटला?